एकीकडे संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची घोषणा केली असून यात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणत्याही पक्षाचे काम दर्शवणारे बोर्ड हटवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते। मात्र पुलगाव येथील तहसील कार्यालयाजवळ भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य रामदास आंबेडकरद्वारे रस्त्याच्या भूमिपूजनचे फलक हे अजूनही उघडे असून प्रचाराला पोषक ठरत आहे। येथे सर्वात मोठा प्रश्न हा की तहसील कार्यालय मध्ये कर्मचारी व नायब तहसीलदार नेहमी उपस्थित राहतात, मात्र येता जाता त्यांचे लक्ष या बोर्डकडे का नाही हे एक कोडेच समजावे लागेल। निवडणूक आयोग याची दखल घेतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। हो काय यांचा फॉर्म भरायला आला असता इलेक्शन ऑन ड्यूटी असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कसा प्रचार करत आहे हे इलेक्शनच्या म्हणजे आचारसंहितेचा भंग असून सुद्धा हे इलेक्शन ऑन ड्यूटी म्हणजे ज्या देशातून म्हणजे भाजप चिन्हाचा कसा ते प्रचार करत आहे हे यावरून दाखवत आहे। आणि आदर्श आचारसंहिता कशी बनते हे प्रत्यक्षात उदाहरण भारतीय जनता पार्टी कशी जेणेकरून याचा प्रसार करत आहे। या ऑन इलेक्शन ड्यूटी आपला निवडणूक आयोग इथे काय झोपला आहे का? या गाडीवर काही कारवाई होईल का? संबंधित कारवाई ही 10-5 लवकरात लवकर झाली पाहिजे। आम्ही सध्या वर्धा इथे हजर आहे। मी ऑन इलेक्शन ड्यूटीच्या कर्मचाऱ्यांना सांगतो की ह्या कमळ चिन्हाचं ते इथे कसं काय ड्यूटी करत आहे, कमळ चिन्हाचा प्रचार कसा करत आहे, इलेक्शन ऑन ड्यूटी हे चिन्ह त्यांनी मिटवलं का नाही, हे आदर्श आचारसंहितेचा भंग करत आहे। याचा आम्ही या शब्दामध्ये तीव्र शब्दात इथं विरोध करतो आणि या संबंधित गाडीवर कारवाई झाली पाहिजे। याकरता आम्ही सरदार पोलीस स्टेशनमध्ये जात आहे तर सदर गाडीवर त्वरित कारवाई करावी। आचारसंहितेचा भंग या गाडीने सोमवार निवडणूक आयोगाने जय जिल्हाधिकारीने या ड्यूटीवर इथे इलेक्शन ऑन ड्यूटी इथे लावला आहे, परंतु प्रचार हे भारतीय जनता पार्टीचा करत आहे। याचा आम्ही इथे तीव्र शब्दात विरोध करत आहे। कोणाची ड्यूटीवर भाऊ इथे ड्यूटी कोणाची आहे? आवाज दे इथे लवकर आवाज दे। याचा विरोध। महाराष्ट्र TV 24 साठी संतोष देशमुख, वर्धा।